बुलढाणा जिल्ह्यातील औधा येथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला वळेखन देवीची मोठी यात्रा भरते। या यात्रेकरिता देशभरातून हजारो पारधी समाज बांधव एकत्र येतात। त्यानिमित्त समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीवर विचारमंथन होतं। नांदुरा तालुक्यातील औधा येथे ज्ञानगंगा नदीच्या तीरावर टाकणकर पारधी समाजाचं आराध्य दैवत असलेल्या जगदंबा देवी अर्थातच वळेखन देवीचं प्राचीन संस्थान आहे। या यात्रेसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेशातून हजारो भाविक येतात। शेकडो वर्षांपूर्वी टाकणकर पारधी समाजाचे पूर्वज मेवाड येथून गुजरात मार्गे या ठिकाणी आले। त्यावेळी त्यांनी या ठिकाणी या देवीची स्थापना केली आणि त्यानंतर येथून हा समाज संपूर्ण देशात विखुरला। तेव्हापासून वळेखन देवीच्या यात्रेकरिता देशभरातून हजारो भाविक इथे येतात। म्हणजे आमच्या कुळदैवत आहे, आराध्य दैवत, त्या देवतेची स्थापना केलेली आहे आणि इथून आमचा समाज जो आहे पूर्ण महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर विखुरला गेला आहे आणि त्याचं जे आम्ही संस्कृती जतनाचं या ठिकाणी काम करतो की पिढ्यानपिढ्या हे काम आमचं इथं चालू आहे। खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज एकत्र होतो आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी होतो। वळेखन देवीचे हे चैत्र पौर्णिमेचे आम्ही कार्यक्रम घेत असतो। या कार्यक्रमात आमची जी परंपरा पूजेचे जे कार्यक्रम आहे किंवा आम्ही जो आज एवढा हा कार्यक्रम करतो या देवीची पूजा केली जाते आणि चैत्र पौर्णिमाची ही जी आमचे कुळदैवत असून ही प्रत्येक आमच्या या ठिकाणी संस्कृतीचं जतन करून आम्ही या ठिकाणी भजन मंडळी येतात। समाजात कसे राहावे, कसे वागावे एकमेकांसोबत याचं शिक्षण दिले जाते आणि समाजात आज उन्नती घडून आलेली आहे। हे केवळ या ठिकाणी यात्रोत्सव प्रारंभ केल्यामुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।